11व्या आठवड्याच्या 5व्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या संपूर्ण आठवड्यात आम्ही ऑप्टिकल सिस्टममध्ये वेव्ह पाहत आहोत. विशेषतः गेल्या 4 वर्ग मध्ये आम्ही मुख्य इंटरफरन्सच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. या वर्गात आपण पाहू डिफ्रॉक्शन आणि इतर एक समस्या आहे जी आम्ही आमच्या मागील वर्गातील अपूर्ण विशेषतः पैकी एक आहे ज्यात फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटरच्या निराकरणाची शक्ती मोजली आहे. तर मी येथे असलेल्या आकृतीशी भिन्न निष्क्रियतेचे स्पष्टीकरण देऊ. तर असे समजू की डाव्या बाजूला एक प्रकाश वेव्ह फ्रंट आहे आणि त्याचे प्लेन वेव्ह फ्रंट समोरून येते आणि त्याची रुंदी b आहे अशा वर घसरली आहे. जर प्रकाश सरळ रेषेत फिरत असेल तर आपण काय अपेक्षा कराल ते म्हणजे जर मी नकाशा ला स्वॅपलित केले तर च्या स्थानावरून स्लिट ची स्थिती वर प्रदर्शित केली तर मी या दोन पदांची एक आणि अशी दोन स्थिती पाहू शकेन. तर जर प्रकाश वास्तविक सरळ रेषेत फिरत असेल फक्त 1 आणि 2 दरम्यानचा भाग एकाच्या 1/4 इतकाच असेल आणि त्याच्या एकाच्या बाहेर आणि स्क्रीनच्या बाहेर पूर्णपणे गडद असेल यासाठी तुम्हाला ची अपेक्षा असेल. दुसरीकडे म्हणजे काय सामान्यतः पाहिले जाते की काही परिस्थितीत प्रत्यक्षात च्या 1 आणि च्या 2 च्या बाहेर प्रकाश पडत आहे ती एक गोष्ट आहे आणि दुसरे म्हणजे जर आपली प्रकाशाची तरंग अंदाजे समान असेल तर जी छेदाच्या आकाराच्या समान आहे जी b मानली जाते. नंतर प्रकाशाची इंटेन्सिटी जी आपण वर एक समान असणे अपेक्षित आहे आणि 2 मध्ये खरोखर एक समान नाही. तर काही चमकदार आणि गडद फ्रिंज आहे ते एकाच्या आत एकसमान वितरित केले जात नाही आणि 2 आणि विवर्तन प्रभाव निष्क्रियतेचा परिणाम केवळ रे दृष्टिकोनासह स्पष्ट केला जाऊ शकत नाही. तर जर आपण लक्षात ठेवले तर आम्ही रे अप्रोच चा उपयोग रिफ्रॅक्शन आणि अपवर्तन समजावण्यासाठी केला आणि ते मुळात प्रकाशाच्या तरंगलांबीची मर्यादा शून्याकडे टेंडिंग झाली आणि तो दृष्टिकोन येथे योग्य असेल कारण आपल्याला पुन्हा काम करण्याची आवश्यकता आहे. लाटांमध्ये एकमेकांना इंटरफरन्स करावा लागतो तर आपल्याला खरोखर संपूर्ण वेव्ह घटनाची आवश्यकता आहे. तर आपल्याला प्रकाशाच्या शून्य तरंगलांबीचा विचार करणे आवश्यक आहे. इंटरफरन्स आणि डिफ्लेक्शनमध्ये काय फरक आहे म्हणून मी हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे की या दोन आकडेवारीसह येथे एक सामान्य मार्ग इंटरफरन्स करण्याचा एक सामान्य मार्ग आहे. डबल स्लिट तरुणांचा प्रयोग प्रकारचा इंटरफरन्स पॅटर्न आहे. तर डाव्या बाजूला माझ्याकडे हे पटीचे वजनदार इंटरफरन्स सेटअप आहे. तर आपल्याकडे डाव्या बाजूला प्रकाश येत आहे. वेव्ह फ्रंट एक लहरी आहे आणि तुम्हाला दिसेल त्याप्रमाणे 2 स्लिट आहेत आणि लहरी समोरील भाग आणि 2 बिंदूंवरून पुढे जातो आणि कदाचित काही बिंदू स्क्रीनवरील आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की स्क्रीनवरील बिंदू P वर प्राप्त झालेल्या प्रकाशाची इंटेन्सिटी काय आहे. तर आपण ज्या प्रकारे काम कराल तो म्हणजे आपण विचारात घ्याल प्रकाश किरण एक वरच्या स्तरावरून खाली येणारा आणि खालच्या स्तरावरील एक्स-रे फेज फरक काय आहे ते शोधून काढा आणि मग आपण काय पाहू शकता ते स्पष्ट करू शकता की डार्क फ्रिंज किंवा डार्क फ्रिंज ठिकाणी असलेल्या सीमांकी स्थिती असल्याचे आपण ठरवू शकता. P हे आमच्यासाठी हस्तक्षेप आहे. तर वेगवेगळ्या स्लिट पासून या 2 तुळ्या आहेत. 2 वेगवेगळ्या स्लिट हे खूप महत्त्वाचे आहे. तर या 2 वेगवेगळ्या स्लिटमधून 2 तुळया येत आहेत जे एकमेकांशी संवाद साधतात आणि त्यात इंटरफरन्स पॅटर्न निर्माण करतात. B दुसरीकडे आपण पाहिले की ही डिफेक्शन राईट हँड साइड अप होते. माझ्याकडे हे एक छेद सेटअप आहे. तर पुन्हा त्याच गोष्टीचा प्रकाश डाव्या बाजूला येतो. आपण असे समजू शकता की जर तुम्हाला विमानाची समतल तरंग असेल तर एकल स्लिट मधून प्रकाश जातो आणि पुन्हा प्रश्न असा आहे की मी काय पाहू शकेन. काही स्थान P आणि स्पष्टपणे ही स्थिती P अतिशयोक्तीपूर्ण आहे. तर आदर्शपणे मी
ला असे पाहू इच्छितो की या प्रदेशात कदाचित काय होते ते पहा, परंतु कोणत्याही परिस्थितीत हा मुद्दा असा आहे की येथे आपण पुन्हा दोन वॅवेलेट्स किंवा दोन बीम कडे पाहत आहोत जे दोन वेगवेगळ्या स्लिटपासून नाही तर त्याच स्लिटच्या वेगवेगळ्या भागांमधून आले आहे। म्हणून मी येथे काढलेल्या आकृतीकडे पहा तर या दोन ओळी आहेत ज्या एका छेदाच्या समान स्लिटमधून बाहेर पडतात। मग आम्ही प्रश्न विचारतो, जर हे दोन बीम आहे तर ते कसे संवाद साधू शकतील आणि ते स्थितीत चमकदार किंवा डार्क फ्रिंज तयार करतील। म्हणून ते भिन्न निष्क्रियतेबद्दल भिन्न आहे। म्हणून जर आपण त्याबद्दल विचार केला तर इंटरफरन्स आणि निष्क्रियता यांच्यात फरक नाही। विशेषतः आपल्याला लक्षात येईल की प्रत्यक्ष भौतिक वर्तनात खरोखर फरक नाही। मला असे म्हणायचे आहे की दोन व्यापक परस्परसंवाद समस्या आहेत, म्हणून त्यातील पहिला फ्रॉम डिफरेक्शन आहे। तर या प्रकरणात असे म्हणूया की येथे लाल रंगात रंगवलेली एकाच सेक्शनची स्थिती ची आहे। आता आपल्याकडे प्रकाशाचा स्रोत आहे जो खरोखर दूरच्या प्रिन्सिपल इन्फिनिटी पासून आला आहे, परंतु आपण कल्पना केली पाहिजे की प्रकाशाचा स्रोत खरोखरच आपल्यापासून दूर आहे। असे आपण म्हणू शकता की हा प्रकाश जवळजवळ वर पोहोचला असता तेव्हा मी जवळजवळ असे समजू शकतो ही समतल तरंग वेव्ह आहे, परंतु आपल्याला समतल तरंग तयार करण्यासाठी लांब अंतराची आवश्यकता नाही, तर आपल्याकडे हा प्रभाव अगदी कमी अंतरावर देखील होऊ शकतो, उदाहरणार्थ लेन्स वापरून। आणि आपण लेन्स च्या फोकसवर आपला उद्देश ठेवले तर आपण त्यास दुसऱ्या बाजूला समांतर कराल। तर उदाहरणार्थ आपण लेन्सच्या फोकसवर प्रकाशाचा स्रोत ठेवू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला समांतर किरण मिळतील। हे मूलतः प्लेन वेव्ह फ्रंट आहे। आणि आता एकदा लाटा बाहेर जातात मधून स्क्रीट करा। स्क्रीन पुन्हा असे मानले जाते की अनंत आहे अशा अंतरावर तत्व मध्ये खरोखर खूप इतके आहे, परंतु प्रत्यक्षात ते मोठ्या प्रमाणात अंतर आहे। आणि हे आपण पाहाल की हे कोन लहान करण्यात मदत करते आणि काही अंदाज खूप चांगले काम करते आणि आम्हाला विश्लेषणात्मक क्रिया पॅटर्नची गणना करण्यात मदत करते, सहज निष्क्रियता पॅटर्नसाठी, जे एक कारण आहे। परंतु गणिताच्या सोयीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे असे काहीतरी आहे की जे प्रत्यक्षात उपयुक्त आहे। निष्क्रियतेचा दुसरा वर्ग भिन्न प्रकार म्हणजे पुढचा सक्रियता पॅटर्न आहे। तर येथे फ्रॉनहोफर केसचा विरोध म्हणून हे D2 जे स्त्रोतापासून चे प्रतिनिधित्व करतात आणि स्क्रीनपासून अंतर ते अनंत नाहीत, ते स्थानाच्या तुलनेत खरोखर अत्यंत कमी होते जिथे डिफरेक्शन होते। या प्रकरणात लाटा समतल लहरी असल्याचे मानले जाऊ शकत नाहीत, म्हणून फ्रेस्नेल विवर्तन निष्क्रियतेशी संबंधित आहे आणि सैद्धांतिक पातळी पेक्षा थोडी कठीण आहे। फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन व्यवहार करणे मी वर लक्ष देणार आहे। विशेषत पैकी फ्राउनहोफर भिन्न निष्क्रियतेवर एक साइटमधून उद्भवणारी भिन्न निष्क्रियता पॅटर्न आहे। तर येथे एक प्रकारची विस्तारित आकृती आहे। मला असे वाटते की येणाऱ्या लाटा समतल आहेत आणि त्या स्लिटची लांबी आहे। हे रुंदी B आहे जे आकृती मध्ये चिन्हांकित केले आहे आणि या जाड गडद रेषा ज्या आपण येथे एकदा पाहता ते तुझे चिरलेले आहे। ओपन प्रदेश हा स्लिट काळ्या प्रदेश आहे जो पुढे जाण्यापासून प्रकाश अवरोधित करेल आणि माझ्याकडे हा स्क्रीन चे आहे अगदी बरोबर। आणि मी अनेकदा विचारतो, मी स्क्रीनवर पी लोकेशन पाहू शकेन याचा प्रश्न काय आहे? सर्व लाटांवर
लक्ष केंद्रित करण्यासाठी मी येथे दर्शविलेल्याप्रमाणे लेन्स वापरा. तर आपण काय करू? स्लिटची रुंदी विभाजित करून प्रारंभ करा. तर याची रुंदी आपण त्यास एन समान लहान प्रदेश आणि लहान प्रदेशांपैकी आकार डेल्टा आहे. तर संपूर्ण रुंदी b ला डेल्टा म्हणून n वजा 1 ने गुणाकार केले जाऊ शकते. तर असे म्हणूया की 1 2 माझ्याकडे येथे आहे. हा एक लहान रुंदीचा डेल्टा आहे. तर मी काय करणार आहे ते म्हणजे रे जे आहे ते बिंदू A आणि आणखी रे जे बिंदूवरून 2 सोडून जात आहे आणि एका भागावरून एका मधून प्रवास करीत आहे तो त्या भागातील क्षैतिजाच्या कोनास कोन बनवितो. आता जिओमॅट्री समजून घेण्यासाठी या प्रदेशात हे क्षेत्र पाहू. म्हणून मी हा भाग वाढविला आहे आणि तो येथे दर्शविला आहे. म्हणून 1 2 आपण येथे पाहू शकता एक काळा रेषा काढलेली आहे आणि त्यास रुंदीचा डेल्टा आहे ज्याप्रमाणे आपण ला आधी थोडा वेळ ओळखतो आणि अर्थातच रे असा प्रवास येथे करतो आणि या दोघांमधून दुसरा रे आहे जो उत्पत्तीचा आहे आणि या दिशेने प्रवास करीत आहे. आणि आता मी बिंदू मधून एक बाहेर पडलो. या किरणावर जो 2 पासून जात आहे तो कोन थिटा बनवेल. आपण येथे पाहत असलेल्या प्रमाणेच समान थिटा. तर मला मध्ये रस असणारा मार्ग फरक या क्वांटिटीमध्ये देण्यात आला आहे. 1 2 1 2 मुख्य म्हणजे डेल्टा साइन थिटा. इतकेच सोपे आहे. आता मला मार्ग फरक माहित आहे. फेज फरकाची गणना करणे सोपे आणि सरळ आहे. तर फेज फरक फायला 2 पायच्या समान आहे. लांबीच्या मार्गाने गुणाकार केला आहे जो या प्रकरणात डेल्टा वेळा साइन थिटा आहे. तर आता मला जे शोधायचे आहे ते म्हणजे वेव्ह मधील फील्ड काय आहे जे स्थानावरून 1 आणि स्थानापासून 1 2 पदापर्यंत उद्भवले आहे. तर मी असे समजू की कारण ती एक वेव्ह आहे हे एक वेव्ह इक्वेशन चे निराकरण असले पाहिजे आणि मी साइन ओमेगा टी असा उपाय स्वीकारू इच्छितो जेणेकरून ते पडद्याकडे चा प्रचार करीत आहे आणि 1 साठी जे एका ठिकाणाहून प्रचार करत आहे 1 2 हे एक साइन ओमेगा टी आहे परंतु फेज अंतरमुळे एक फेज फाय आहे. पथामुळे 2 1 2 1 2 मूळ फरक आहे एक फेज फाय आहे आणि आम्ही तो फेज फाय आधीच मोजला आहे. तर मी हे 1 सह ओमेगा ते वजा फाय आणि आता असे करू शकतो की आपण प्रत्यक्षात हे करू शकता कारण जर आपण या आकृतीकडे परत गेलात आणि पाहिले असेल तर मी 3 बिंदूची व्याख्या केली आहे जे 4 दशलक्ष ए पासून पर्यंत आहे. म्हणून आपण परिभाषित केल्यानुसार या पैकी n वजा 1 अंतर मुळात असेल. म्हणून प्रत्येक पूर्ववर्ती बरोबर फायचा फेज फरक बदलू शकेल. उदाहरणार्थ 3 ते या 3 पैकी 3 जण च्या संदर्भात 2 फायचा फेज फरक कायम ठेवतील. 1 मधून उद्भवणारी वेव्ह ज्यामुळे मी p वर हे क्षेत्र स्थानावरून वर चालून जाऊ शकलो असतो 1 सह ओमेगा ते 2 फाय आहे आणि म्हणून
रोजी तर आता मला p च्या परिणामी गणना करण्याची गरज आहे कारण या लाटा 1 1 1 2 1 1 4 1 4 आणि अशाच प्रकारे n किंवा n वजा 1 पर्यंत येत आहेत आणि ते सर्व p वर एकत्र येत आहेत. तर मला हे जाणून घ्यायचे आहे की p मध्ये परिणामी फील्ड काय आहे. तर हे फक्त असेल या सर्व ची व्हेक्टर बेरीज s सह फाय a कोस ओमेगा t वजा फाय वगैरे. तर माझ्याकडे येथे लिहिलेले आहे. तर आता मला हे करण्याची गरज आहे की ही बेरीज करणे. मी पुन्हा लिहिले आहे की ही बेरीज येथे आहे म्हणून तिचा सह ओमेगा टे ओमेगा ता वजा फाय आणि इतर सह ओमेगा ते वजा एन वजा 1 फाय आहे. आपण ही बेरीज करू शकता. भौमितिक सिरीजचा विचार करून उदाहरणार्थ आपण काय करू शकता असे काहीतरी लिहू शकता म्हणजेच I ओमेगा टी वजा एन फाय आणि बेरीज एन जीला 0 ते कॅपिटल एन वजा 1 पर्यंत जात आहे. पण या कॉस अटींवर आपण काय बेरीज करू इच्छितो पण ही e पॉवर I ओमेगा टी प्लस कॉस प्लस तो कॉस ओमेगा टी प्लस आई साइन ओमेगा टी असेल. त्यामुळे त्याचा खरा भाग आहे जो कॉस टर्म आहे आणि काल्पनिक भाग जो साइन टर्म आहे. तर शेवटी आपण बेरीज केल्यावर आपण फक्त उत्तराचा खरा भाग घ्याल ज्यामुळे आपल्याला हा समेशन मिळेल. तर मला असे म्हणायचे आहे की आपण केले पाहिजे असे आणखी एक पाऊल म्हणजे आपण ही पॉवर आई ओमेगा बंद करू शकता कारण त्याचा समेशन 0 ते n वजा 1 ई पॉवर वजा I n फाय समान नाही. तर येथे या क्वांटिटीमध्ये ही समेशन ही भौमितिक सिरीज आहे. तर भूमितीय मालिकेच्या n अटींची बेरीज ही एक ज्ञात मात्रा आहे. फक्त ती लागू करा आपल्याला अंतिम निकाल मिळेल आणि त्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळाले पाहिजे. आणि जेव्हा आपण पाहू शकता की मला ज्या इंटेन्सिटीची गणना करायची आहे त्या सर्व गोष्टींची गणना करायची आहे ती म्हणजे एक 0 जे अँप्लिट्यूड आहे आणि मी हे क्वांटिटी 0 काढले आहे. तर आता मी असे गृहीत धरणार आहे की फाय थोडे कमी आहे म्हणून पहिल्या ठिकाणी 2 ने फील काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. तर n फाय हा 2 द्वारे आहे. फील काय आहे हे आम्हाला माहित आहे फक्त प्रत्येक गोष्टीत ठेवले आहे. आणि जर आपण असे गृहीत धरले की किंवा n अनंताकडे झुकत आहे जे असे म्हणतात की विभाजन लहान आणि लहान होत आहे किंवा दुसऱ्या शब्दांत आपण येथे परिभाषित केलेला डेल्टा अनंताकडे झुकत असल्याने लहान आणि लहान होते. तर सर्व डेल्टा b बरोबर असेल जे n वजा 1 ने विभाजित केले जाईल. तर n अनंताकडे झुकते तर b डेल्टा मिळत जाईल जे 0 होईल. तर आपण येथे वापरत असलेली कल्पना आहे आणि या प्रकरणात n डेल्टा फक्त b च्या समान आहे. तर आम्ही फक्त सूत्रात b मागे टाकत आहोत. आणि आता माझ्याकडे n फाय आहे. 2 जणांनी लांबीच्या पाय a बरोबर b साइन थीटा मध्ये आहे. आता जर आपण ला डेल्टाची मर्यादा फेज फाय या टप्प्यात शून्याकडे टेंडिंग असाल तर तो टप्पा 0 होईल असे दिसते. सगळ्या नंतर फाय 2 पायांनी लॅम्बडाने डेल्टामध्ये साइन थीटाने गुणले. तर जर डेल्टा 0 जात असेल तर फाय 0 जावे लागेल. तर आता ही सर्व माहिती शून्यात एकत्र येऊया. तर 1 0 हे सूत्र येथे आहे जे पासून मध्ये आपण आधी लिहिले होते. आणि मी येथे काय केले आहे ते म्हणजे गुणाकार करणे आणि n ने भागणे. तर a चा गुणाकार आणि n ने भाग जातो आणि मग आपल्याकडे ते साइन n फाय 2 आहे आणि पासून आम्ही मर्यादा डेल्टा एकडे दिसतील जे 0 असेल तर त्या प्रकरणात फाय देखील 0 कडे जाईल. साइन फाय बाय 2 हे केवळ फाय बाय 2 असेल. ते अंदाजे साइन थीटा चा थीटा आहे. परंतु अंशात आपण n फायचे 2 ते b n फाय बाय 2 ने साइन लिहू शकत नाही कारण तर फाय 0 n पर्यंत जातो 2 फाय 0 दिसत नाही. तर आपण हे संबंध वापरणे आहे की आम्ही n फायसाठी 2 ने गणना केली तर आपण या इक्वेशन मध्ये ठोका आणि मग बरेच काही रद्द होईल. आणि आता तुम्ही ही
एक्सप्रेशन 0 s लहान a गुणा n साइन बीटा बाय बीटा साठी लिहू शकता, जेथे बीटा हे क्वांटिटी आहे जे पाय टाइम्स b ला साइन थीटाद्वारे गुणाकार केले जाते। आता मी y साठी एक्सप्रेशन लिहू शकतो, तर हे बीटाद्वारे 1 n च्या साइन बीटामध्ये समान आहे, तर हे माझे आहे नेहमीच्या इतर टर्मच्या 0 पट अँप्लिट्यूड जी कोस टर्म आहे। म्हणून इंटेन्सिटी तीव्रता वितरण हे या क्वांटिटी मध्ये फक्त चे चौरस आहे। तर मी हे लिहू शकतो, मी हे साइन स्क्वेअर मध्ये 0 म्हणून बीटा चौरस असे लिहू शकतो। तर आता आपण विचारू शकता की ते मला गडद फ्रिंज कधी देईल, ते मला कधी एक ब्राइट फ्रिंज देईल। तर प्रथम प्रकरण आहे जेव्हा इंटेन्सिटी 0 किंवा डार्क फ्रिंज असेल। तर जर आपण या सूत्रातून पाहू शकत असाल तर बीटा m टाइम पाय च्या बरोबरीने असेल तर पूर्णांक असेल, परंतु m हे 0 इतके नसावे, कारण जर m 0 च्या समान असेल तर भाजक देखील या प्रकरणात वर 0 होईल। यामुळे मला अशी अट येते की b साइन थीटा हे m लांबीच्या लॅम्बडाच्या इंटेन्सिटीच्या मिनिमा समान असावे, आणि येथे m पुन्हा पूर्णांक अधिक किंवा वजा 1 अधिक किंवा वजा 2 आणि पुढे आहे। जर m 0 बरोबर असेल तर काय होईल, तर त्या प्रकरणात बीटा 0 च्या समान आहे, तर आपण या सूत्रात m बरोबर ठेवू शकता। बीटा 0 आणि समान असेल त्या प्रमाणात या क्वांटिटी साइन स्क्वेअर बीटा स्क्वेअर द्वारे ही संख्या 1 आणि वर जातो, आणि माझ्याकडे जे असेल ते म्हणजे एक मॅक्झिमा जी 0 च्या बरोबरीची आहे। तर जर मी बीटाचे कार्य म्हणून प्लॉट इंटेन्सिटीची तीव्रता 0 च्या बरोबरीने m एक कमाल शब्द असेल तर हा मुद्दा आहे, आपण पाहू शकता तसे, आणि नंतर एक क्षय होणार आहे, आणि बीटाद्वारे साइन बीटाच्या वर्गाचे स्वरूप आहे। त्यामुळे हे आपण आधी पाहिलेल्या इंटेन्सिटीच्या नमुन्यांसारखे दिसते, जे थीटाद्वारे साइन थीटा, परंतु ते त्या क्वांटिटीचे वर्ग आहे। पुढे आम्ही या शेवटच्या मॉड्यूलमध्ये हाती घेण्याचा निर्णय घेतला त्या समस्येकडे जाऊ। फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर च्या निराकरण करणाऱ्या शक्तीचे निराकरण करण्यासाठी मला त्वरित फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर वरून जाऊ द्या। तर त्यात हे एथलोन आहे, तर एका दिशेने प्रकाश येत आहे आणि त्यात अनेक प्रतिबिंब आणि दुसऱ्या बाजूला आंशिक प्रसारण देखील केले जाते। तर आपण प्रश्न विचारत आहात, एथलोन पैकी अनेक बीम बाहेर पडताना मी दुसऱ्या बाजूला काय पाहणार आहात? तर हा प्रश्न आहे। तर आम्ही फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर साठी चा परिणाम पूर्ण केला। आम्ही विशेषतः ते पाहिले, यात खूप उच्च संवेदनशीलता आहे, या अर्थाने की जेव्हा आपण च्या कार्याची इंटेन्सिटी प्लॉट करता तेव्हा इंटरफरन्स ऑर्डर, जेव्हा प्रतिबिंब गुणांक भांडवल R पुरेसे मोठे असेल, अशा प्रकरणांसाठी शिखरे खूप तीक्ष्ण आहेत। पण प्रश्न आहे की आता आपण निराकरण करणारी शक्ती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत। दुसऱ्या शब्दांत प्रश्न असा आहे की आपण या इंटरफेरोमीटरवर परत गेलात, समजा माझ्याकडे प्रकाशच्या तरंगलांबी आहेत ज्या एथलोन मध्ये प्रवेश करतात, आणि वैयक्तिकरित्या या दोघांनाही या आकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे स्वतंत्र इंटरफरन्स पॅटर्न तयार करेल। आणि जर आपण असे गृहीत धरले की दोन वेव्हलेंथ एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, प्रश्न असा आहे की मी त्यांचा निराकरण करू शकतो फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटरच्या तुलनेत मी त्यांना इंटरफरन्स पॅटर्नमध्ये स्वतंत्र शिखरे म्हणून पाहू शकतो का? तर येथे मी इंटेन्सिटी विरुद्ध ऑर्डर फिगर काढली आहे। तर हा सतत वक्र साठी प्रकाश लांबीच्या तरंगलांबीचा आहे, किंवा वेव्हलेंथ लॅम्बडाने तयार केलेला इंटरफरन्स, आणि दुसरी एक दश केलेली ओळ साठी वेव्हलेंथ लॅम्बडा मायनस डेल्टा लॅम्बडाद्वारे एक इंटरफरन्स उत्पन्न होते। तर ते हे ऑर्डर मीटरच्या जागेत एका लहान अंतर डेल्टा m द्वारे ऑफसेट आहेत। तर आपण असे म्हणू की आपल्या हेतूंसाठी जेव्हा
ते एकमेकांना ओलांडतात तेव्हा सीमांचे निराकरण चांगले होते जेव्हा ते I च्या बरोबरीने x2 तर मी y अक्ष मधील इंटेन्सिटीची आहे तर माझ्याकडे हे दोन फ्रिंज आहेत सतत वक्र असलेला आणि दश केलेल्या वक्रासह एक तर जेव्हा ते च्या खाली जातात तेव्हा पीक इंटेन्सिटीच्या मूल्यांची संख्या तर पीक इंटेन्सिटी ही आहे मी त्या दोघांसाठी जास्तीत जास्त आहे आणि त्यांची अर्धा मूल्ये या टप्प्यावर ते वर जातात तर जेव्हा ते करतात तेव्हा ते असे म्हणतील की दोन बंद तरंगलांबींचे निराकरण करण्यासाठी US चे निकष आहे तर येथे प्रारंभ बिंदू म्हणजे तीव्रता सूत्र ज्यांची आपण मागील मॉड्यूलमध्ये संपूर्णपणे व्युत्पन्न केलेली इंटेन्सिटी आहे तर जर मी 1 वजा r स्क्वेअर द्वारे t स्क्वेअर म्हणून I म्हणून ओळखले कमाल नंतर हे संपूर्ण सूत्र जे माझ्याकडे आहे ते मी असे लिहू शकत नाही हे अंडरस्कोर t लहान t येथे प्रसारित तुळई बीमची इंटेन्सिटी दर्शविण्यासाठी आहे तर आपण सहजपणे पाहू शकता की डेल्टा शून्याच्या समान असल्यास जर फेज फरक 0 असेल तर मी बरोबर नाही मॅक्स कारण जर डेल्टा शून्याच्या समान असेल तर भाजकातील ही संपूर्ण संज्ञा शून्यावर जाईल आणि हे भाजकात फक्त एक सोडून देईल म्हणून मी बरोबर नाही तर कमाल आहे दुसरीकडे जर ही संपूर्ण संज्ञा समान असेल तर त्या प्रकरणात प्रसारित केलेली इंटेन्सिटी 2 ने I अधिकतम समान आहे आणि आपल्याला माहित आहे की ही प्रकारची सीमा फक्त असल्यासच दृश्यमान आहे फेज फरक पुरेशी लहान किंवा इतर शब्दांत आहे डेल्टाच्या मर्यादेत 0 यावर कार्य करणे आवश्यक आहे ज्यामध्ये मी 2 पर्यंत डेल्टाच्या समान अंदाजानुसार नेहमीच 2 ने साइन डेल्टापर्यंत पोहोचू शकेन मग मी या टर्म कडे पाहू जे साइन स्क्वेअर डेल्टा मध्ये 4r आहे 2 ने 1 वजा r चौरस ने विभाजित केले आहे म्हणून मी फक्त 2 पर्यंत डेल्टा स्क्वेअर द्वारे 2 ने साइन स्क्वेअर डेल्टाचे अंदाज करणे आहे कारण 2 द्वारे साइन डेल्टा 2 आणि चौरस क्वांटिटी बरोबर डेल्टाद्वारे डेल्टा आहे जे 2 संपूर्ण चौरसाने डेल्टा आहे आता मला हे जाणून घ्यायचे आहे की डेल्टाचे मूल्य काय आहे जर हे एकाच्या बरोबरीचे असेल हे करणे खूप सोपे आहे तर डेल्टा स्क्वेअर त्या प्रकरणात 4 बरोबर 1 वजा r होल स्क्वेअर 4r ने विभाजित केले जाईल तर आपण 4 आणि 4 रद्द करू शकता तर डेल्टा अर्धा जर आपण असे म्हटले तर हे याच्या स्क्वेअर रूट इतके असेल आणि ते 1 वजा r च्या स्क्वेअर रूटने विभाजित केले जाईल हा फेज बदल आहे जेव्हा क्वांटिटीमध्ये r चे साइन स्क्वेअर डेल्टाचे 2 ने विभाजित 1 वजा r चौरस बरोबर 1 आणि जेव्हा ते आहे तेव्हा ती स्थिती आहे ती I कमाल 2 द्वारे मुळात ही अट आहे जेव्हा आपण असे म्हणू की 2 वेव्हलेंथ चांगले निराकरण केले जातात तर आपल्याला काय माहित आहे ते MTA च्या ऑर्डरसाठी आहे इंटरफरन्स 2D कोता m लॅम्बडा आहे पुन्हा आम्ही हे पाहिलेले मागील व्याख्यान चा संदर्भ घ्या 2D को थीटा m लॅम्बडा आम्ही व्युत्पन्न केला त्याच्या पूर्ण तपशिलात आहे तर आपण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की d आणि थीटा हे दोन्ही स्थिर आहेत म्हणून त्या प्रकरणात आता जर मी दोन्ही बाजूंनी किंवा दुसऱ्या शब्दांत भिन्नतेची मागणी केली तर मी डेल्टा घेतो तर हा डेल्टा आहे मुळात व्हेरिएबलमध्ये प्रमाणात बदल करणे आवश्यक आहे तर 2d कोसाचा डेल्टा 0 असेल कारण d स्थिर आहे थीटा हा स्थिर आहे तर ते भिन्न असू शकतात म्हणून डावी बाजू 0 आहे परंतु जर मी m लांबीचा डेल्टा घेतला तर माझ्याकडे आहे त्या प्रकरणात आपण गणना करू शकता कारण m आणि लॅम्बडा दोन्ही व्हेरिएबल आहेत तर ते मी डेल्टा लांबीच्या डेल्टा m
मध्ये जाईल आणि डाव्या हाताची बाजू 0 आहे तर ती क्वांटिटी पूर्णपणे 0 च्या समान आहे म्हणून साधी हाताळणीद्वारे आपल्याला मीटर डेल्टा m लॅम्बडा आणि डेल्टा लांबी यांच्यातील संबंध मिळेल। तर इतर शब्दांत आता आपल्याला माहित आहे की मध्ये हा संबंध आहे तरंगलांबीमध्ये किती बदल होतात हे क्रमाने किती बदल होतात। परंतु आपल्याला काय माहित आहे की डेल्टा m एकाच्या समान आहे तर पाय मध्ये बदल होतो। तर या आकृतीकडे परत जा तर माझ्याकडे येथे आहे आणि माझ्याकडे येथे एक अधिक आहे म्हणून जर m युनिट मूल्य ने बदलल्यास टप्प्यातील बदल 2 पाय आहे। आता जर फेज बदल 2 च्या डेल्टा मध्ये असेल तर काही संख्या ज्या आपल्याला माहित आहे मग डेल्टा m जे संबंधित असेल ते हा प्रश्न आहे आणि तो खूप सोपा आहे। डेल्टा m 2 वेळा डेल्टा अर्धा 2 पाय ने विभाजित आहे आणि पॉवर मानक व्याख्या डेल्टा लांबी ने खंडित करण्याची व्याख्या जेव्हा मी म्हणतो की सामर्थ्याचे निराकरण करणे मोठे आहे तेव्हा याचा अर्थ असा आहे की मी 2 वेव्हलेंथ दरम्यान फरक करू शकतो जे डेल्टा लांबीच्या भिन्न आहे तर लहान डेल्टा लांबी किंवा लहान डेल्टा कोकरू आहे जो मी फरक करू शकतो। अधिक चांगल्या प्रकारे रिझोल्यूशन आहे आपण पाहू शकता की लंबदाद्वारे डेल्टा लांबी m पर्यंत डेल्टा m च्या समान असेल आणि आपल्याला मॅग्निट्यूड मध्ये रस असल्याने आपण नकारात्मक चिन्हाकडे दुर्लक्ष करू शकतो। डेल्टा x ने m चे मॉड्यूल घेऊ मग आपल्याला फक्त मूल्य मध्ये ठेवणे आवश्यक आहे म्हणून m आहे ऑर्डर आणि डेल्टा m आता च्या संदर्भात लिहिले जाऊ शकतात तर ते 2 डेल्टा अर्धा भाग 2 पाय आणि डेल्टा अर्धा भाग करून आता फक्त हे समजले गेले आहे 1 वजा r चे स्क्वेअर रूट द्वारे असेल। तर जर आपण या सर्व गोष्टी येथे ठेवल्या तर हे लक्षात येईल की आपली निराकरण करणारी शक्ती m पाय टाइम्स रूट r आहे जे 1 वजा r ने विभाजित केले आहे तर ते प्रतिबिंब कोइफिशियंटवर अवलंबून आहे। जर r पुरेशी लहान असेल तर निराकरण करणारी शक्ती बऱ्यापैकी जास्त असेल। हे सांगून मी हे सेशन बंद करू की आम्ही भिन्न निष्क्रियतेचा अभ्यास केला। डिफेक्शन इंटरफरन्स पेक्षा 2 वेगळे नाही हे शारीरिकदृष्ट्या वेगळे नाही हा केवळ स्केलचा प्रश्न आहे आणि आम्ही वर पाहिले एकाच गोष्टीची निष्क्रियता यामुळे आम्ही भिन्न पॅटर्नकडे पाहिले आणि आम्ही नेहमीच्या गणितातून त्या भागातील n भागात विभागून आणि त्या प्रत्येक मधून येणाऱ्या लाटांकडे आणि त्या सर्वांसाठी परिणामी परिणाम शोधून काढू। शेवटी असे दिसून आले की आपल्याला या टाइपचा डिफेक्शन पॅटर्न मिळेल आणि मग आम्ही फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटरच्या निराकरण करणाऱ्या शक्तीची गणना करण्यासाठी पुढे गेलो। आम्ही आधीच्या वर्गातील अपूर्ण सोडलेली समस्या आणि हे लक्षात आले की निराकरण करणारी शक्ती r वर अवलंबून आहे जी फॅब्री पेरोटमध्ये प्रतिबिंबाची इंटेन्सिटी आहे।